नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे, कारण गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। रिझर्व्ह बँकेने आधीची व्याजदर कपात थेट मे 2020 मध्ये जाहीर केली होती। याशिवाय गेल्या 2 वर्षात आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते। मात्र आता रिझर्व्ह बँकेच्या 6 सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आरबीआयने 25 बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे। त्यामुळे आता व्याजदर 6.50% वरून 6.25% पर्यंत खाली आला आहे। केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयने व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला। त्यामुळे आगामी काळात गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच गृह कर्जावरील हप्ता कमी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती। यापूर्वी आरबीआयनं आणि पतधोरण समितीवर त्यासाठी मोठा दबाव होता। या समितीमधील काही सदस्यांनी रेपो दर कपातीचे 2 वर्षांपासून समर्थन सुद्धा केले होते। केंद्र सरकार पण रेपो दर कपातीस अनुकूल होते, पण हा निर्णय काही होत नव्हता। तर संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नरचा पदभार सांभाळताच पहिल्यांदाच हा निर्णय घेतला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।